क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। आशीर्वाद नगरच्या नागरिकांचे आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांची प्रचाराला सुरुवात। नाशिक महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत। प्रभाग क्रमांक 26 मधील अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी आज शनिवार 3 जानेवारी रोजी आशीर्वाद नगर परिसरात पहिली प्रचार चौक सभा घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संदीप तांबे यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला। या प्रचार सभेदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवार संदीप तांबे यांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या। सभेत बोलताना संदीप तांबे यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास नागरिकांना दिलाय। यावेळी नागरिकांनी प्रभागातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली। या समस्या प्राधान्याने सोडवण्याची मागणीही त्यांनी केली। प्रभागात अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। आणि सर्वांचं असं ठरलं की आपण या 45,000 मतदारसंघात 50,000च्या वरती लोकसंख्या आहे, तर या प्रचाराची सुरुवात करायची खूपच। तर सगळ्यांनी असं ठरवलं की या प्रचाराची सुरुवात आशीर्वाद नगर पासून करायची, कारण तिथलं नाव आशीर्वाद नगर आहे, आपल्याला सर्व आशीर्वाद देतील। आणि या प्रचाराची सुरुवात हम तुम्हारे साथ हैं। ही गाडी पण आत्ताच बोलून लागली आहे, स्पीकर पण पहिलाच आहे आणि सर्व रेडिओ भरपूर निवडणुकी परवानगी घेणे वगैरे काम असतं, निवडणूक आयोगाच्या नियमाने काम करायचं असतं। आता माझ्याबद्दल तुम्हाला जास्त सांगणं काही योग्य ठरणार नाही, परंतु निवडणूक लढवायची काय आहे की आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी। माझं कुठलेही वैयक्तिक स्वप्न नाही की मला कशासाठी निवडणूक लढवायची, परंतु या ज्या परिसरामध्ये आज गेल्या कित्येक वर्षापासून रस्ते, लाईट, पाणी यासाठीच्या नागरिकांना झगडावं लागते। अंगणवाडी नाही मुलांसाठी, आकर्षिका नाहीये, गार्डन्स नाहीये, वृद्ध नागरिकांसाठी या ठिकाणी एखादं विराम केंद्र असलं पाहिजे बसण्यासाठी, ते नाहीये। सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तुमचे शौचालय वगैरे किंवा योगा आसने उपलब्ध असले पाहिजे, जेणेकरून त्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी अडचणी होणार नाही। रस्त्यांचे कामं दर्जेदार झाले पाहिजे। कुठेतरी टाइमपास पुरतं मटेरियल टाकून ते रिपेअर केलं जातं, त्यामुळे या सर्व परिसराचा अगदी प्रकाशपणा आपल्याला जाणवतो। आता येता येता बोलता बोलता 10 वर्ष होऊन गेले या ठिकाणी, अजून 10 वर्ष 5 वर्ष असेच गेले, आता तुमच्या मुली जर 5वी 7वी 8वी दहावी असतील तर ते मोठे होऊन जातील, त्यांचं बालपण पण होईल। आपल्याला जे आयुष्य जगायचंय ती आपल्याला आनंदाने जगता येणार नाही। वैयक्तिक कोणावर या ठिकाणी टीका करायला आलेलो नाहीये, परंतु या परिसराचा पाहिजे तो विकास झाला आहे। आजपर्यंत आपल्याला भावनिक, जातीय, धार्मिक, गावाकडे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।